नमस्ते. साम्यवाद ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. साम्यवाद. प्राचीन काळी लोक एकत्र राहायचे. त्यावेळेला राजा नव्हता, धर्मगुरू नव्हते, केवळ लोक एकत्र राहायचे. एक नागरी समाज होता. त्यांच्यामध्ये वर्ग वर्ण वगैरे काही नव्हते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर अशा प्रकारची व्यवस्था आफ्रिकेमध्ये होती, हरप्पा संस्कृतीच्या काळात होती. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची संस्कृती होती. परंतु पुढे काळ बदलला आणि विशेषतः आधुनिक काळामध्ये भांडवलदार आणि कामगार यांच्यात संघर्ष सुरू झाला. औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक युगाचा आरंभ झाला असं म्हटलं जातं. त्या काळामध्ये शहरीकरण वाढलं. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावरती कारखाने सुरू झाले. गावातले मजूर शहरात आले आणि तिथं ते काम करायला लागले. लहान मुलापासून स्त्रियांपासून वृद्ध माणसांपर्यंत त्यांच्या आनंदवित हाल होत असत. अगदी तुटपुंज्या पैशासाठी, केवळ जगण्यासाठी ते कारखान्यात नोकरी करायचे. त्यांचे हाल व्हायचे, आनंदवित हाल व्हायचे. याचा सगळा साक्षीदार होता कार्ल मार्क्स. जर्मनीमध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स ही महत्त्वाची जोडी मानली जाते. युरोपमधल्या सगळ्या यातना, जगभरातल्या या कामगारांच्या यातना ते बघत होते. कार्ल मार्क्स हा मोठा दार्शनिक, विचारवंत, अत्यंत प्रगल्भ, बुद्धिमान मनुष्य होता. तो सगळं अनुभवत होता. लहान लहान मुलांचे हाल होते. शारीरिक क्षमतेच्या बाहेर जाऊन कामं करावी लागत. आरोग्याचे प्रश्न होते. राहण्यासाठी जागा नव्हती. कोणी गेलं तर त्याला विचारत नव्हते. म्हणजे पशुपेक्षा, किडामुंगीपेक्षा वाईट परिस्थिती माणसाची, कामगाराची झालेली. त्या काळामध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल असे दोन ग्रंथ कार्ल मार्क्सने लिहिले. फ्रेडरिक एंगल्स हा त्याचा सहकारी होता. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या निर्मितीचे ते प्रणेते ठरले आणि त्यांनी जो विचार सांगितला तो मार्क्सवाद किंवा साम्यवाद म्हणून प्रचलित आहे. त्याची काही वैशिष्ट्य आहेत. पहिलं म्हणजे वर्ग संघर्ष हाच इतिहास, असं मार्क्स म्हणतो. म्हणजे प्राचीन काळी टोळ्या होत्या. त्या टोळीचा म्होरक्या आणि गरीब लोक यांना तो जिंकायचा आणि वश करायचा. म्हणजे राजा असो, म्होरक्या असो, आणि तो टोळी प्रमुख त्यांच्यावर, गुलामांवर राज्य करायचा. पुढे मध्ययुगामध्ये मोठे मोठे जमीनदार, लाखो एकर जमीन आहे आणि तिथं केवळ जगण्यासाठी काम करणारे भूदास, श्रमिक, मजूर हे होते. या दोघांमध्ये संघर्ष होता, विषमता होती. पुढे आधुनिक काळाला, औद्योगिक क्रांतीनंतर, आणि भांडवलदार, कारखानदार तयार झाले. तिथले मजूर, श्रमिक, शोषित, वंचित लोक, आणि दुसरीकडे धनाढ्य भांडवलदार त्यांना एखाद्या यंत्रासारखं, गुलामासारखं वापरत होते. कार्ल मार्क्स म्हणतो प्राचीन काळापासून या दोन गटांमध्ये, आहिरे म्हणजे असणारे संपत्ती आणि नाहिरे म्हणजे संपत्ती नसणारे, हॅव्ज अँड हॅव नॉट, याच्यामध्ये नेहमी संघर्ष होत आलेला आहे. आणि हाच वर्ग संघर्षाचा इतिहास म्हणजेच इतिहासाचं कार्ल मार्क्स म्हणतो. दुसरं त्याचं तत्व आहे क्रांती. मग हे सगळं नाहीसं करायचं असेल, विषमता नष्ट करायची असेल, तर याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट झाले पाहिजे. सगळे एकत्र येऊन त्यांनी लढा दिला पाहिजे आणि त्या लढ्यातून या भांडवलदारांची, या सत्ताधीशांची सत्ता नष्ट करून टाकली पाहिजे. आणि याच्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली तरी हरकत नाही, परंतु हा सगळा अन्याय अत्याचार घालून टाकला पाहिजे, असा विचार, क्रांतीचा विचार कार्ल मार्क्सने साम्यवादात मांडला. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे श्रमाला महत्त्व. मार्क्स म्हणतो संपत्ती श्रमातूनच तयार होते. श्रमाशिवाय संपत्ती होत नाही, पण तिच्यावर मालकी मात्र अगदी मुठभर थोड्याशा लोकांची असते. आणि जे संपत्तीत निर्माण करणारे असतात, कामगार, मजूर, शेतकरी, भूदास, वंचित, ह्यांना मात्र जगणं देखील मुश्किल असतं. त्याच्यामुळे श्रमाला महत्त्व असलं पाहिजे, श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे. श्रमिक हाच सगळ्यात श्रेष्ठ आहे, तोच केंद्रबिंदू असला पाहिजे, असं वैशिष्ट्य, असं त्याने प्रतिपादन केलं. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे त्याने जमीनदारीला विरोध केला. जमीनदारी प्रथा नष्ट झाली पाहिजे. लाखो एकर जमिनीचा मालक एकच परिवार, एकच कुटुंब, आणि बाकीचे तिथं गुलामासारखे राबतायत. त्यांचं जीवन ते एका माणसावर उपकार केल्यासारखं. तर ही जमीनदारी नष्ट झाली पाहिजे आणि सगळ्यांना त्या जमिनींचा हक्क मिळाला पाहिजे. तर जमीनदारी नष्ट करणं हे एक महत्त्वाचं धोरण त्याच्या. पाचवं वैशिष्ट्य साम्यवादाचं असं आहे की भांडवलवाद अमान्य. भांडवलशाहीने काय होते, सगळा पैशाचाच महत्त्व, पैशाचाच महापूर. याच्याकडे पैसा तोच खरा, बाकीचे खोटे.
त्याच्यामुळे सगळे गुलाम कोणाचे, तर पैशाचे किंवा पैसा असणाऱ्याचे. त्यांनाच सामाजिक प्रतिष्ठा, त्यांनाच पदं, त्यांनाच सत्ता, आणि बाकीचे आयुष्यभर पिढ्यानपिढ्या गुलाम राहणार, त्यांच्या टाचांखाली भरडले जाणार. त्याच्यामुळे ही भांडवलशाही नष्ट झाली पाहिजे. पैशाचं महत्त्व हे असता कामा नये, पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, असं त्याने साम्यवादाने सांगितलं. 6वी गोष्ट म्हणजे उत्पादनाची मालकी सर्वांची असली पाहिजे, असं त्याने सांगितलं. साम्यवादात अशी एक भूमिका आहे की जे काय उत्पादन होतं तर त्याची वाटणी सगळ्यांमध्ये झाली पाहिजे. केवळ जो पैसा देईल, ज्याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, ताकद आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, कुळ आहे, त्याच्याकडेच नाही, तर प्रत्येकाला समान वाटणी मिळाली नाही. ह्याच्या पुढे जाऊन 7वी गोष्ट अशी मांडलेली आहे की आर्थिक समता असली पाहिजे. म्हणजे एक अगदी प्रचंड असे संपत्तीवाले आणि दुसरे अगदी गरीब, त्यांना 2 वेळेला खायचे दादा, आणि दुसरे मात्र अगदी ऐशो आराम, वैभव, डामडौल, विलासीपणा याच्यात मुक्त, तर हे चालणार नाही. आर्थिक समताच असली पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आहे, समान अधिकार आहे. आर्थिक समता हे प्रचंड काळा पैसा आहे, भ्रष्टाचार किंवा कुमार्गाने कमावलेला, 2 नंबर मार्गाने कमावलेला, गैरमार्गाने कमावलेला, लूटमार करून, फसवणुकी करून, शोषण करून, आणि त्यांचीच सत्ता इतरांवर. तर आर्थिक समता असली पाहिजे, हे एक महत्त्वाचं 7वं वैशिष्ट्य साम्यवादाचं आहे. 8वं वैशिष्ट्य म्हणजे खाजगीकरणाला साम्यवादाने विरोध केला. खाजगीकरणामुळे काय होतं की फक्त नफा, प्रॉफिट, शोषण करा, कमीत कमी पैसे द्या, शोषण करा, आपला जास्तीत जास्त नफा मिळवा, स्वार्थ प्रचंड त्याच्यात वाढतो, भोग वाढतो, आणि खाजगीकरणाचे अनेक दोष आहेत. मग ते सगळे दोष हे साम्यवादी विचाराने मांडलेले. हे त्याचं 8वं वैशिष्ट्य की खाजगीकरण अमान्य आहे. 9वं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे समता, सामाजिक समता. म्हणजे वर्ग नको, हा वर्ग, तो वर्ग, गरीब वर्ग, अतिगरीब वर्ग, मृत्यूदराकडे गेलेला वर्ग, मध्यम, कनिष्ठ मध्यम, आणि अगदी थोडासा असा श्रीमंत वर्ग, हे वर्ग नकोत. तर समान, प्रत्येक मनुष्य समान आहे. निसर्गाने सूर्यकिरण प्रत्येकाला दिलेले, हवा प्रत्येकाला दिलेली, पाणी प्रत्येकासाठी दिलेले, सारं ब्रह्मांड सगळ्यांसाठी दिलेलं आहे. तर माणसाने हा जे असमानता, हा जो भेद केलेला आहे, हा भेद अजिबात मान्य होणार नाही, असं साम्यवादाची ठाम भूमिका आहे. आणि त्यांची 10वी भूमिका अशी आहे की वैश्विक समाज, म्हणजे हा देश, तो देश, हे राज्य, ते राज्य, हा नेता, तो नेता, त्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या लालसा, त्यांचं स्वतःचा स्वार्थ, अहंकार, ह्याच्यामुळे लोकांचे बळी दिले जातात. त्यामुळे साम्यवाद म्हणतो की वैश्विक समाज पाहिजे, राज्यविहीन पाहिजे, सगळे लोक एकच. आणि मग त्याच्यातूनच किबुत्सचे प्रयोग सुरू झाले, कम्युनचे प्रयोग सुरू झाले, असे प्रयोग सुरू झाले. या साम्यवादाचा मोठा प्रभाव पडला. रशियामध्ये क्रांती झाली, रशियामध्ये साम्यवादी राजवट तयार झाली. रशिया पाठोपाठ चीनमध्ये क्रांती झाली, चीनमध्ये साम्यवादी राजवट तयार झाली. आणि जगभर मग क्युबा त्याच्यामध्ये आला, पुढे आशियामध्ये बर्मा आला, सिंगापूर आला, पलीकडे व्हिएतनाम आला, लॅटिन अमेरिकेतला काही भाग आला, हे सगळे साम्यवादी बनले. ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये देखील साम्यवादी चळवळीने काही जोर धरला. भारतातही हा विचार पुढे आला, कामगारांचे हक्क मांडले जायला लागले. म्हणजे जगभर या विचारांचा प्रभाव पडला, आणि भांडवलवादी लोकांची, लोकशाहीवाद्यांची जी मक्तेदारी ती यांनी मोडीत काढली, आणि जगाचं ध्रुवीकरण झालं. एक साम्यवादी गट आणि दुसरा भांडवलवादी गट, आणि मग याच्यामध्ये आपसात संघर्ष तयार झाला, तणाव तयार झाला. साम्यवादामध्ये काही नकारात्मक बाजू होत्या, त्याच्यामध्ये हिंसा होती, समानता आणण्यासाठी हिंसा, रक्तहीन क्रांती नाही, रक्तरंजित क्रांती हा त्याच्यात मार्ग दाखवलेला. दुसरा त्याचा दोष होता की इतरही वर्ग असतात, मध्यम वर्ग असतो, केवळ गरीब श्रीमंत 2 वर्ग असतात असं नाही, मध्यम वर्ग असतो. मध्यम वर्ग हा मोठा आहे, त्याचा विचारच केलेला नव्हता. गरिबांमध्ये देखील 2 वर्ग असतात, अति गरीब आणि एक मध्यम गरीब, हा याचा सगळा साकल्याने विचार केलेला नव्हता. साम्यवादामध्ये स्त्रिया, विद्यार्थी किंवा शहरात राहणारे नागरी जीवन याचा त्या काळात विचार नव्हता. पुढे तो नवसाम्यवादात झाला. त्याच्यानंतर आणखीन म्हणजे एखादा वर्ग आहे, समजा श्रीमंत वर्ग आहे, तर त्या वर्गातही कलह असतो याचा विचार केलेला. त्या वर्गातही आपसात स्पर्धा असते, संघर्ष असतो.
छुपी युद्ध होत असतात त्याचा विचार साम्यवादात केलेला नव्हता आणि साम्यवादाने हुकुमशाह तयार केले. मग लेनिन स्टॅलिन हे हुकुमशाह होते किंवा माओ त्से-तुंग आणि पुढचे चीनचे हुकुमशाह निर्माण झाले. व्हिएतनाममध्ये ती स्थिती होती. तर हुकुमशहांची निर्मिती, क्युबामध्ये हुकुमशाह निर्माण. तर ही हुकुमशहांची निर्मिती झाली म्हणजे लोकांचं राज्य किंवा लोकांचा समाज तयारच झाला नाही, तर हुकुमशहांचे देश तयार झाले. आणि रशिया आणि चीनने तर अलीकडच्या काळात साम्यवादात अनेक बदल करून की हा खरा तो साम्यवाद आहे की अजूनच वेगळे काही आहे असे काळाच्या दृष्टीने मूळ साम्यवादाला अपयश आल्यामुळे नवे नवे काही भूमिका घेतली. ते काही नकारात्मक बाजू किंवा काही उणीवा होत्या, परंतु साम्यवादाच्या काही सकारात्मक बाजू देखील होत्या. त्याच्यामध्ये कामगार, शेतकरी, श्रमिक, मजूर, शोषित, वंचित यांना आवाज मिळाला. त्यांचं शोषण होत होतं. जनावरांपेक्षाही वाईट, किड्या मुंग्यापेक्षाही त्यांची किंमत शून्य होती, एखाद्या व्हायरसपेक्षाही त्यांना नगण्य मानलं जायचं, तर त्यांना आवाज मिळाला. जगभरातल्या बहुसंख्य लोकांना आवाज मिळाला, न्यायासाठी आवाज मिळाला, जगण्याचे अधिकार, हक्क त्यांचे पुढे आले. विद्यार्थ्यांच्या चळवळींना महत्त्व आलं, स्त्रियांमध्ये जागृती झाली. पर्यावरणाचं शोषण भांडवलवादी करीत होते, पर्यावरण नष्ट करायच्या मार्गाला लागलेले ते पर्यावरणाचे प्रश्न उभे राहिले. मालकीचा समान अधिकार हा विषय पुढे आला आणि जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. माणसाचे मूलभूत हक्क जे आहेत, मूलभूत अधिकार जे आहेत, हे अगदी युनोने देखील, आंतरराष्ट्रीय संघटनेने देखील मान्य केले, वेगवेगळ्या देशांच्या घटनांनी देखील ते मान्य केले. म्हणून साम्यवादाचा हा एक महत्त्वाचा परिणाम, मोठा प्रभाव आहे, सकारात्मक प्रभाव. अशा प्रकारे साम्यवादी समग्र अशी विचार प्रणाली, इतिहासामध्ये अनेक साम्यवादी विचारधारेचं लेखन झालं. साम्यवादी विचारधारेतून अनेक लेखकांनी इतिहास लिहिला. भारतामध्ये त्याचे प्रयोग झाले, जगभरातही अनेक लेखक आले. त्यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून साम्यवादी चळवळी, साम्यवादी तत्त्वज्ञान, साम्यवादी तत्त्व आणि साम्यवादाचं जग काय हे देखील मान्य झालं. अनेक राजकीय पक्षांची निर्मिती झाली, अनेक प्रखर असे लढाऊ असे नेते देशामध्ये निर्माण झाले, ज्यांनी या दलित, वंचित, शोषित किंवा शेतकरी, गरीब वर्गासाठी काम केलं आणि समानतेचे तत्त्व प्रस्थापित केले. भांडवलवाद्यांवर याचा प्रभाव पडला, लोकशाहीवाद्यांवर याचा प्रभाव पडला आणि त्यांना देखील त्यांच्या चुका, त्यांना देखील त्यांचं दर्शन व्हायला लागलं आणि त्याच्यातून त्यांच्यात देखील हळूहळू बदल व्हायला लागले. म्हणून साम्यवादी जगातली एक अत्यंत महत्त्वाची अशी विचार प्रणाली. साम्यवाद धर्माला अफूच म्हणतो, धर्म ही अफूची गोळी, धर्मामुळे लोक गुंगीत राहतात असं कार्ल मार्क्स म्हणतो, अफूची गोळीच म्हटली. तर साम्यवादाने धर्माचं नकारात्मकता देखील दाखवली. विधी, कर्म, कांड ह्याच्यात गुरफटलेला समाज न्याय विकासासाठी काहीच करत नाही अशी साम्यवादाची भूमिका होती. तर धर्माच्या नकारात्मक बाजू देखील यांनी पुढे केल्या. अनेक चित्रपट कलाकार देखील या विषयातून तयार झाले, अनेक साहित्य तयार झालं, अनेक वृत्तपत्र किंवा प्रचार माध्यमे साम्यवादाची विचारसरणी मांडायला लागली. तर साम्यवाद एक महत्त्वाची विचारधारा आहे जगामधली आणि जगामधले फार महत्त्वाचे देश चीन किंवा रशिया हे साम्यवादी विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात. युनोमध्ये देखील किंवा युरोपमध्ये असणाऱ्या ग्रीन इकॉनॉमीच्या किंवा पर्यावरणाच्या चळवळी देखील साम्यवादाचा जागर करत असतात. त्यामुळे ही एक महत्त्वाची अशी विचार प्रणाली आहे, एक महत्त्वाची अशी संकल्पना आहे, महत्त्वाचं असं एक तत्त्वज्ञान आहे आणि या साम्यवादाने बराच मोठा इतिहास जगाचा घडवलेला आहे. त्याच्यामुळे साम्यवादाची ओळख आज आपण करून घेतली आणि साम्यवादाबद्दल भरपूर काही सांगण्यासारखं, प्रचंड सांगण्यासारखं, अगदी 10 वर्ष त्याच्यावरती माहिती दिली तरी अपूर्ण आहे. तर असं एक साम्यवादाचं प्रखर क्रांतिकारी असं तत्त्वज्ञान आहे जी सत्यासाठी, न्यायासाठी लढत असतं.